मी आहे एक साधं जुनं दप्तर. बहुतेकांना मी फक्त एक वस्तू वाटतो, पाठावर टांगून नेणारा एक भार. पण खरं सांगायचं झालं तर माझंही एक वेगळं विश्व आहे. माझं मन आहे, भावना आहेत आणि एक मनापासूनच मनोगत आहे. सकाळी जेव्हा माझा छोटा मित्र म्हणजेच एक विद्यार्थी मला खांद्यावर टाकतो, तेव्हा मी त्याच्या दिवसाच्या सुरुवातीचा भाग होतो. मला त्याचं गडबडीनं पुस्तक भरणं, पाण्याची बाटली शोधणं आणि टिफिन सावरून ठेवणं सगळं आवडतं. माझ्या आतमध्ये असतात गणित, विज्ञान, मराठी, इतिहास यासारखी ज्ञानाची खाण घेऊन आलेली पुस्तकं आणि वह्या. ही पुस्तकं आणि वह्या म्हणजेच माझे सख्खे सोबती. आम्ही मिळून त्या मुलाच्या भविष्याची पायाभरणी करतो. पण हल्ली माझं मन थोडं खिन्न आहे. पूर्वी मी आनंदानं भरलेलं असायचो. मुले पुस्तकांशी खेळायची, त्यांच्या प्रत्येक पानावर प्रेमाने वाचायची. आज मात्र माझं वजन वाढले, केवळ पुस्तकांचं नव्हे तर अपेक्षांचं, अभ्यासाचं आणि परीक्षांच्या दबावाचं. अनेकदा वाटतं, इतका भार लहान खांद्यावर योग्य आहे का? कधी मी पाऊस झेलतो, कधी उन्हाचा तडाखा. लहानसंच मित्र थकून जातो, पण शाळा सुटेपर्यंत आम्ही दोघं साथ देतो. तो घरी परततो, मला एका कोपऱ्यात टाकतो, पण मी रुसत नाही. कारण मला माहीत आहे, उद्या पुन्हा त्याला माझी गरज आहे. माझं एकच स्वप्न आहे, माझ्या माध्यमातून प्रत्येक विद्यार्थ्याला आनंदात, खेळात आणि शिकण्यात रस वाटावा. मी फक्त भार न राहता ज्ञानाचं साधन बनावं. पालकांनी आणि शिक्षकांनाही हे लक्षात घ्यावं की माझ्यात ज्ञान आहे, पण ते लादून नाही, प्रेमानं द्यावं. शेवटी एवढंच म्हणेन, मी एक दप्तर आहे, पण माझ्यात लपलेलं आहे एक उज्ज्वल भविष्य. मला ओळखा, मला समजा आणि मला योग्य प्रकारे वापरा, कारण ज्ञानाच्या या प्रवासात मी तुमचा खरा सोबती आहे. धन्यवाद.